रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीनं आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि खेडच्या जगबुडी नदीला यामुळे पूर आला होता। आपण या दृश्यामधून पाहू शकतोय की नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होत गेली। सायंकाळी 6च्या दरम्यान इशारा पातळीवरती ही नदी वाहत होती, मात्र यानंतर पर्जन्यमान अधिक झालं आणि धोक्याची पातळी आहे ही जगबुडी नदीनं ओलांडली। यामुळं खेडच्या आजूबाजूला धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सध्या पाऊस थोडा थांबलाय, मात्र सरीवरचा पाऊस आहे हा खेडच्या आजूबाजूच्या गावांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होतंय आणि यामुळं जगबुडी नदीच्या पाणपात्रामध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते। नदीकाठच्या गावांना तर सतर्कतेचा इशारा दिला गेलाय, मात्र मच्छी मार्केट परिसरामध्ये असा जर पावसाचा तडाखा कायम राहिला तर मात्र खेडमध्ये नदीचं पाणी घुसू शकतं, कारण पाण्यापात्रामध्ये सातत्यानं वाढ होते। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी।